लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। समाजातील व्यक्तींना त्रास देणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त कायमचा केला जाईल असं श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी सांगितलं। समाजातील प्रतिष्ठित आणि चांगल्या व्यक्तींवर कुणी हल्ला करत असेल, त्रास देत असेल तर त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही पोलिसांची असून अशा गुंडांचा कायमचा बंदोबस्त केला जाईल अशी ग्वाही श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी दिली आहे। दिवसापासून बोलवलं होतं की आपण येणार का। थोरात साहेबांची आणि माझी ओळख नामदार साहेबांची ज्यावेळेस आमची सरकारी अधिकाऱ्यांची मीटिंग होती त्यावेळेस ते आले होते, त्यांच्या कामानिमित्त त्यावेळेस झाली। साहेबांनी मला त्यांच्याबद्दल सांगितलं, त्यावेळेस त्यांना मी बोलवलं होतं ऑफिसला, पण काही कारणास्तव 2-3 दिवस आमच्याकडे श्रीरामपुरामध्ये जरा गुन्हेगारी वातावरण होतं, त्यावर कारवाया करणं सुरू होतं, त्यामुळे व्यस्त असल्यामुळे ते जमू शकलं नाही। पण फोनवरती बोलणं झालं आणि त्या ठिकाणी मी लगेच या ठिकाणी यायला होकार दिला की हे पाहून फार आनंद झाला की गावात एकोप्याचं वातावरण आहे। जात धर्म कोणताही राजकीय पक्ष न पाहता सर्वजण एकत्रित आहेत आणि त्यांच्यावर जो काही हल्ला झाला त्यांनी आपल्या सर्वांच्या वतीने भावना व्यक्त केलेली आहे, ती मला समजलेली आहे। वकील साहेबांनाही मी त्या ठिकाणी कार्यालयाला बोलवलेलं आहे की काय प्रकरण आहे ते समजून घेऊ आणि कठोरात कठोर कारवाई कशी होईल, न्यायालयामध्ये केस खास कशी चालली जाईल अशी पण माननीय न्यायालयाला विनंती केली जाईल। त्यामुळे त्याबद्दल आपण निश्चिंत राहा, कडक प्रतिबंधक कारवाई केली जाईल, कारण की चांगल्या व्यक्तींचं संरक्षण ही पण पोलिसांची जबाबदारी आहे। त्यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात, सामाजिक आयुष्यात अतिशय चांगलं काम केलेलं आहे। आत्ताच कळालं की त्यांचं 80 वर्ष पूर्ण झाले आहेत, 81व्या वर्षी पदार्पण करत आहेत, परंतु काही कारणास्तव आजच त्यांचा आपण अभिष्ट चिंतन वाढदिवस साजरा केलेला आहे। अतिशय चांगली बाब आहे, आणखीन ते शतायुषी हो, त्याच्याही पेक्षा त्यांना जास्त आयुष्य लाभो आणि ते अशीच आपल्या गावची आणि या जिल्ह्याची सेवा करो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि पोलीस दलाच्या वतीने आपल्याला कोणतीही मदत लागली तरी श्रीरामपूर रावरी उपविभागाचा एसडीपीओ उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून मी सदैव तत्पर आहे आणि पोलीस दलाच्या वतीने मी आपल्याला सर्वांना गावकऱ्यांना खात्री देतो आणि या ठिकाणी थांबतो। अनुभवायला मिळतंय आणि गणेशोत्सव सुद्धा यावर्षी आपल्या पोलीस दलाच्या मदतीमुळे अतिशय चांगल्या पद्धतीने होतोय। जी गावकऱ्यांनी विश्वासाची भूमिका आपल्यावरती दिली, आदरणीय भाऊंच्यावर झालेल्या या हल्ल्याच्या संबंधाने निश्चित त्याची एक चांगली पातळी, कामाची पातळी आपण सर्वांनी मिळवली आणि पुढेही त्याच्या टोकापर्यंत आपण जाल असा आमचा सर्वांचा विश्वास आहे। भाऊंचं 2 दिवसांनी अभिष्ट चिंतन आहे, पण आजच आपण सर्वांनी त्यांचा सन्मान केला। मी भाऊंनाही त्यांच्या पुढच्या संपूर्ण प्रभू Subscribe now and press the bell icon.